सोया चिली तयार आहे. क्या बात आहे. करून सांगते. नमस्कार, अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. आज आपल्या रेखाच्या किचनमध्ये बनवलेली आहे सोया चिली. रेस्टॉरंटमध्ये मिळते तशी टेस्ट आपण घरच्या घरी बनवलेली आहे. खूप छान बनते आणि मुलंही आवडीने खातील रेस्टॉरंटमध्ये जाण्यापेक्षा. तर बनवायची असेल तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल. अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग रेसिपीला लगेच सुरुवात करूया. चिली बनवण्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे सोया चंक्स. तर असे 4 पॅकेट घेतले. आपण हॉटेलमध्ये मिळतात तसे मस्त असे क्रिस्पी, वरून क्रिस्पी, आतमध्ये सॉफ्ट. ते जर खावंसं वाटलं ना, एकदम झटपट होणारा पदार्थ आहे आणि टेस्टी पण, मुलांनासुद्धा आवडेल. आणि शक्यतो सोया चंक्स हे असे मोठेवाले घ्यायचे. यामधनं छोटे पण मिळतात, तर आपण शक्यतो असे मोठे घ्यायचे. तर आपल्याला हे सोया चंक्स थोडीशी एक उकळी घ्यायची त्याला, त्यासाठी पाणी ठेवायचे आणि त्यामध्ये सोया चंक्स घालायचे. उकळे आल्यानंतर टाकले तरी चालतील. तर ह्याला उकळी आल्यानंतर 5 मिनिट आपल्याला छान शिजवून घ्यायचे. म्हणजे थोडंसं त्यामध्ये ना वेगळा असा सुवास येत असतो, तो निघून जातो गरम पाण्यामध्ये उकळी काढल्यानंतर. तर आता ह्याला छान उकळी यायला लागलेली, आपल्याला असं 5 मिनिट उकळू द्यायचं. तर आता 5 मिनिट झाले, बघू शकता मस्त फुगलेले. तर आपल्याला उतरून घ्यायचं आता. तर ह्याला गाळणीवर काढून घ्यायचं. तर आता हे पिळून घेतलेले, त्याच्यात काय पाणी नाही आता. तर आता ह्यामध्ये घालायचे हे आलं लसूण पेस्ट, ही अर्धा चमचा लाल मिरची पावडर, हे अर्धा चमचा मीठ, आणि ह्यामध्ये घालायचे कॉर्नफ्लॉवर. हे पाऊण वाटी कॉर्नफ्लॉवर, बघून लागलं तर अजून टाकायचे. तर हे कॉर्नफ्लॉवर आणि हे मिरची पावडर छान मिक्स झालेले तळून घ्यायचं. ह्याला सर्व सोया चंक्सला व्यवस्थित लावून घ्यायचे. तर आता तेल छान तापलेलं आहे, तर त्यामध्ये हे सोया चंक्स सोडायचे. सोया चंक्स ऐवजी पनीर चिली पण खूप छान लागते, टेस्टी. तर हे छान कुरकुरीत क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला मस्त असे तळून घ्यायचे. छान असं क्रिस्पी होऊ द्यायचे. तर आपले हे सोया चंक्स छान असे कुरकुरीत बनलेले आहेत, बघू शकता. एकदम असे क्रिस्पी बनलेले आहेत. काढून घ्यायचे सर्व, आणि अशाच प्रकारे आपल्याला सर्व सोया चंक्स तळून घ्यायचे. सुरुवातीला फ्लेम फुलच ठेवायची, मग नंतर फ्लेम कमी करून, म्हणजे छान कुरकुरीत होतात, नाहीतर
सुरुवातीला जर फ्लेम कमी केली तर खूप तेलकट बनतात. तर हे बघू शकता मस्त असे कुरकुरीत बनलेले आहे. तर अशाच प्रकारे सर्व तळून घ्यायचे. तर आपले हे सोया चंक्स मस्त असे तळून झालेले आहेत. आता यांना फ्राय करून घ्यायचं. बघू शकता मस्त असे क्रिस्पी बनलेले आहेत. त्यांना फ्राय करायचे आपल्याला. तर आता फ्राय करण्यासाठी कढई ठेवलेली तापायला, त्यामध्ये आपण हे सोया चंक्स तळलेले तेल घालायचे. मोठे 3 चमचे तेल घातले. लोखंडी कढई असेल तुमच्याकडे मोठी तर तीच वापरायची. तर तेल तापते तोपर्यंत आपल्याला स्लरी बनवून घ्यायची. 3 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतले. आपले सोया चंक्स जास्त आहेत, म्हणजे 4 प्लेट होतील अशा हिशोबाने. अशी पातळ स्लरी बनवून घ्यायची. अजून थोडंसं पाणी घालायचं. ते लगेच टाकले की लगेच एकदम आटून बनवताना पातळ स्लरी बनवायची. तेल छान तापलेलं आहे, त्यामध्ये आपल्याला लसूण घालायचं बारीक कापलेलं. हे आलं पण घालायचं. त्यामध्ये घालायची हिरवी मिरची, 3 हिरवी मिरची घालायची कापलेली. आणि लगेच कांदा पण टाकायचा. आणि आपल्याला हे काय परतायचं नाही, फक्त क्रिस्पी हो द्यायचं. फ्लेम कमी नाही करायची, फुल फ्लेमवरती सर्व भाज्या घ्यायच्या, फ्राय करून घ्यायच्या. कुरकुरीत राहिला पाहिजे. स्नॅक्स आहे, मुलांना पण खूप आवडेल. झटपट होणारा पदार्थ आणि टेस्ट पण खूप छान. आपण ह्याला इंडोच्या. तर आता शिमला टाकायची. फ्लेम बिलकुल कमी नाही करायची. त्याला तर ही एक डिश कमीत कमी 100ला मिळेल. आणि आपण या 4 डिश अगदी 50 रुपयामध्ये तयार होतील. आणि आपले सर्व व्यवस्थित असतात, भाज्या वगैरे घेतलेल्या. तर आता भाज्या छान परतल्या, त्यामध्ये थोडीशी घालायची आपल्याला कांद्याची पात, कोथिंबीर घालायची. पाव चमचा मिरेपूड, हा टोमॅटो केचप, रेड चिली सॉस, सोया सॉस. ज्यांना ॲसिडिटीचा त्रास आहे आणि तुम्ही घरी बनवता तर सोया सॉस कधी पण कमी वापरायचा. म्हणजे माझ्या अनुभवानुसार सांगते की सोया सॉसमुळे जास्त ॲसिडिटी होते. त्यामुळे तुम्ही जर घरी बनवत असाल तर प्रमाण कमीच ठेवायचं. तर 1 पाव चमचा मीठ कमीच वापरायचं. सॉसेसमध्ये मीठ असतं सोया सॉसमध्ये. आणि आता आपण बनवून घेतलेली स्लरी टाकायची. स्लरी कॉर्नफ्लॉवरची स्लरी. आणि मिनिटभर असं हलवत राहायचं आपल्याला. फ्लेम कमी नाही करायची, फ्लेम फुलच ठेवायची. छान स्मोकी फ्लेवर येतो. थोडंसं पाणी घालायचं आहे अजून. 2 ते 3 चमचेचा अंदाज पाणी घालायचे. भर झाले आपल्याला. आपण तळून घेतलेले सोया चंक्स घालायचे. मिक्स करून घ्यायचं.
मस्त एकदम झाले. त्याला 3-4 मिनिट हलवत राहायचे, जास्त नाही. खूप टेस्टी लागतात. आपण पनीर चिलीचा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे ऑलरेडी अगोदर. हे सोया चिली पण पौष्टिक आहे आणि छान पण लागतात. मुलं आवडीनं खातील. विशेष म्हणजे चिली तयार झाली आहे. गॅस बंद करायचा आणि गरम गरम सर्व करायची. मस्त झाले ते बघू शकता. गॅस बंद करायचा. थोडीशी कांदा पात आणि कोथिंबीर टाकलेली. तर आपली ही रेस्टॉरंट सारखी सोया चिली तयार आहे. क्या बात आहे. मस्तच आहे का नाही. सोपी पद्धत आणि जास्त वेळ पण नाही लागत बनवायला. मुलं पण आवडीनं खातील. सर्वांनाच आवडेल. चायनीज रेस्टॉरंटमध्ये आपण घरच्या घरी जर बनवलं तर रेस्टॉरंटमध्ये जाण्याची गरज नाही. आपली ही मस्त अशी सोया चिली तयार आहे घरच्या घरी रेस्टॉरंट स्टाईल करून सांगते. मस्त अशी क्रिस्पी बनलेली आहे आणि टेस्ट पण आपल्याकडून झाली. थोडीशी ही सोया चिलीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. ही सोया चिलीची रेसिपी तुम्ही कधी बनवली आहे का आणि कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आणि मला सपोर्ट करण्यासाठी अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. अशा साध्या सोप्या पद्धतीने आपल्या चॅनलवरती रेसिपी पोस्ट करत असते. कोणालाही सहज बनवता येतील प्रमाणबद्ध आणि साध्या इन्ग्रेडियंट्समध्ये. तर व्हिडिओ जर थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत बनवून खात राहा, आनंदी राहा. वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.